गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मी शिवजयंतीचा व्लॉग ऑलरेडी टाकलेला होता, पण हा व्लॉग त्याचा एक दिवस आधीचा आणि शिवजयंतीचा असा होता. तर हा मी एडिट करून ठेवलेला, पण पोस्ट करायचा बाकी होता आणि माझा आळसपणा बघा, मी पोस्टसुद्धा केला नाही तो. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर शिवजयंतीचा कार्यक्रम आमच्या कॉलेजमध्ये साजरा होणार होता. त्या दिवशी आम्हाला घालायची होती नऊवारी. तर यात माझी पर्सनल पार्लरवाली दीदी होती साक्षी. तर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळ सकाळी आटपायला स्टार्ट केलं होतं, म्हणजे 6 वाजल्यापासून आम्ही आवरत होतो. आवरलं वगैरे आणि माझ्या मैत्रिणींना माझ्यासोबत कॉलेजला यायचं होतं, तर मी त्यांना घेतलं आणि आम्ही कॉलेजला पोहोचलो. कॉलेजला सगळ्यांनी खूप छान सुंदर साड्या वगैरे आणि ड्रेस घातलेले होते. कॉलेजचा कार्यक्रम जवळपास 11च्या आसपास आवरला आणि त्यानंतर बारी होती रॅलीची. तर रॅलीमध्ये DJ पण होता, सगळे डान्स पण करत होते. मज्जा पण खूप येत होती. मग आम्ही पण डान्स स्टार्ट केला, पण सगळ्यात पहिले तर माझी चप्पल तुटली आणि त्यानंतर म्हटलं चला ठीक आहे, काम चालून जाईल. पण मग माझी हेअरस्टाईल सुटली. ज्या रोडनी रॅली चालली होती देवाचा धन्यवाद, त्याच रोडला माझं मामीचं पण दुकान आहे. मग आम्ही तिथं गेलं, आवरलं वगैरे. आता इथं माझ्या चप्पलने हेअरस्टाईलनं तर साथ सोडलेलीच होती, पण माझी मैत्रीण होती तिनं माझा हात नाही सोडला. 1:30पर्यंत रॅली चाललेली होती. ऊन पण खूप लागत होतं, पण DJ वगैरे होता त्याच्यामुळे सगळ्यांना जोश आलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आरती करण्यात आली. गर्दी खूप झालेली होती. कार्यक्रमानंतर सगळे वापस फिरले. आता जाताना मला ऋतुजाला तिच्या घरी ड्रॉप करायचं होतं. जाता जाता म्हटलं ऊन खूप झालेलं होतं, तर आमचा हा पहिला उन्हाळ्यातला ज्यूस होता सगळ्यांच्या सोबत. रोडनं आम्हाला ऋतुजाच्या घराच्या इकडं गोळेवाले काका पण दिसले आणि तिथं आमचा बालिशपणा जागला. तर आम्ही भर रोडवरती गाडी उभा करून गोळा खात होतो. मी तिला ऋतुजाला तिच्या घरी ड्रॉप केला आणि बारी होती आता माझ्या घरी जायची. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.